की जुबानी। और थोड़े समय के लिए मैं लेता हूं विश्रांति। आप सभी का लाडला राजन गुरुदेव सोना। हॅलो, तर चला या ठिकाणी आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण या स्पर्धेचे काही नियम आहेत. स्पर्धेचे नव्हे तर मी म्हणजे कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत. आणि या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला होता की या चालू हंगामामध्ये एक वेगळाच दर्जा मिळाला आहे या कळंबोली टेनिस क्रिकेट विश्वाला. कारण अगदी चालू हंगामामध्ये पहिल्या सामन्यांपासून आपण पाहतोय, पहिल्या स्पर्धेपासून पाहतोय, अतिशय चांगले नियम आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक संघाच्या अंगावरती ब्लॅक ट्रॅक, त्यानंतर एकाच कलरचे या ठिकाणी टी शर्ट आपल्याला अनिवार्य असेल, असे काही स्पर्धेचे नियम, काही या कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे नियम आपण पाहतोय. खरं भव्य दिव्य असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण कळंबोली क्रिकेट इंटर कॉलनी विभागातील क्रिकेट तर पाहायचं दर शनिवार रविवारच्या दिवशी या ठिकाणी चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि ते तमाम क्रीडा रसिक त्या स्पर्धेचा आनंद देखील अगदी मनमुराद आनंद लुटत असतो. त्याच्यामुळं मी आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं खरंच मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण तुमच्यामुळेच एखादी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी चांगली होत असते. कारण प्रेक्षक वर्ग नसतील तर त्या स्पर्धेला अर्थ नाही आहे. म्हणूनच या प्रेक्षक राजांचं तर खरं कौतुक आणि आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण त्याच्यामुळं आज एवढी चांगली क्रिकेटची स्पर्धा यशस्वी पार पडते. तर यस, आपण मैदानाकडे जाऊया. जिथे आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील जवळपास ही पहिली लढत सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. एकीकडे पाहिलं तर शिवगर्जना, दुसरीकडे पाहतो किंग ऑफ द कॉलनी रॉयल, ज्या संघाचा दबदबा नेहमी कित्येक वर्षांपासून या मैदानावरती राहिला आहे, तो रॉयल संघ आपण पाहतोय. सलामीवीर, सलामीची जोडी अर्थातच ऑन अ मार्क परेश कडके, तर दुसरीकडे पाहतोय बुंबुमणी तुषार शर्मा. पहिलाच फटका, काय क्रिकेटचं मातक सौंदर्य दाखवलंय. घणाघाती, चपराक, चापट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. चौकारानेशी हा चेंडू गेलाय. परेश कडकेची ही तर ओळख आहे. रायझिंग स्टार ऑफ द रायगड, रायगडचा टायगर परेश कडके मैदानावरती बरसलाय, ही तर त्याची ओळख आहे. आणि परेश कडकेने पहा पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार देखील केला. पुन्हा एकदा स्वतःला झोकून दिलं होतं. जिथे कारफीट अलॉंग द कारफीटच्या सह्यानं लगनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. एक धाव मात्र प्राप्त केली आहे. एका धाव्यानं संघाची एकूण धावसंख्या योगेश आपण पाहतो बिनगडी बाद 5 आहे. अगदी 5 पांडव देखील होते, तर हाताची बोटं देखील 5 आहेत. अशा या धावसंख्येमध्ये सरसवलाय, थांबलाय रॉयल संघ. परत थांबणाऱ्यापैकी हा संघ नाही आहे. हा संघाची संघ बातमी खूप मजबूत आहे. अरविंद ढेकळे असेल, प्रभात असतील, संदीपचे असतील, नितीन म्हात्रे असेल, सुरेश, भावेश, अनेक खेळाडू आपण पाहतो. अगदी त्यांची अलगदरित्या ओठांवरती नावं येतात आणि त्यांनी केलेले ते कारनामे. आणि या संघाचा जर विचार केला तर या संघामध्ये तब्बल 5 बायकरमॅन, संतोष मदने सारखा एक खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाज रिवर्सिव अटेम्प्ट केलाय, लगा तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू पहा कसा गेलाय, दन 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 करा सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. बघा गोलीगत सूरज चव्हाणचा बिग बॉसचा प्रवास राहिला. तशा पद्धतीने या ठिकाणी गोलीगत हा फटका देखील पाहायला मिळाला. बिग बॉस विनर सूरज चव्हाण गोलीगत. तशा पद्धतीने गोलीगत आता मात्र चेंडू देखील आपल्याला धावताना पळताना पाहायला मिळतोय. बघा दोघांनी देखील चौकारणीची स्वतःचं खातं खुलं केलं आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, जिथे डॉट चेंडू पाहायला मिळाला. यस, अवांतर 10 धावा धावफलकावरती. बघा पंचांनी इशारा केलाय, हा चेंडू वाईट आहे. दुहेरी अंकामध्ये संघ येऊन थांबलाय. तुषार शर्मा आपण पाहतोय, त्याच्या नावावरती चक्क 2 टू व्हीलर बाईक आहेत. तो बायकर मॅन तुषार शर्मा आपण पाहतोय. फटका चांगला आहे, खोदून काढला या फटक्याला. या फटक्यामध्ये फक्त उंची पाहायला मिळाली, पण होतंय काय, जिथे तुषार शर्माचा झेल सोडलाय. आणि हा झेल कितपत महागात पडेल येणारा काळच सांगेल, यात मात्र शंकाच नाही आहे. 11 धावा झालेत. या षटकातील 4 चेंडू समाप्त झाले. संजय नाईक आपण पाहतोय कामुटे इकडून मारा करतायत.
ज्या संजय नाईकनं पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी साकारली होती, परंतु या सामन्यामध्ये बघायचं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी साकारतायत. कारण संजयची खरं तरी परीक्षा असेल, कारण बलाढ्य संघ आहे, बलवंत या ठिकाणी खेळाडू देखील त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. तर परेश कडके फंच केलाय मिड ऑफच्या दिशेला, फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली. चेंडू बघता बघता सीमेलगत गेला, तिथे चांगलं प्रयत्न देखील पाहायला मिळाले, परंतु मैदानावरती पाहतोय काय अगदी हरणाच्या आणि चित्त्याच्या वेगाप्रमाणे 3 धावा देखील कंप्लीट केल्यात. या 3 धावेनं संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली बिनगडी बाद 14 धावा. 14 धावा आपण पाहतोय. तुषार शर्माचा विचार केला तर या खेळाडूनं खूप क्रिकेटचे मित्रांनो अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत, खूप मोठा दांडगा अनुभव देखील आहे. अगदी इंटर कॉलनी विभागापुरतेच हे खेळाडू राहिले नाही आहेत, कारण महाराष्ट्राच्या हर एक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपला बोलबाला या ठिकाणी या रॉयल संघातील खेळाडूंनी गाजवला आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, उज्जैन असेल, रायगड पूर्ण पिसून काढला आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील आपण या खेळाडूंना पाहतो, पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील पाहतो. आणि आज पाहतोय पुन्हा एकदा संधी होती, परंतु पहा पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर झालेत. दॅट्स अ कॉल वाईट. पंचाने इशारा केला हा अवांतर स्वरूपाचा आहे. 15 धावा धावफलकावरती. तर संजय पुन्हा एकदा गोलसाठी तयार होतात. तुषार शर्मा आपण पाहतोय ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुऱ्याप्रतीचे हे फलंदाज. आता मात्र चेंडू पहा तितक्यात चांगल्या पद्धतीने स्विच हिट केलाय, अगदी निराळा फटका पाहायला मिळाला. या 4 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तब्बल बिनगडी बाद 19च्या घरामध्ये. काय डावाची सुरुवात पहा किती सुंदर आणि अफलातून केली आहे. जमेची बाजू दोन्ही फलंदाज अजून देखील तग धरून उभे आहेत. प्रत्येक खेळाडूकडून ताकद आहे. अगदी अविनाश उपाध्याय सारखा 11व्या क्रमांकावरती जरी खेळाडू आलो तो देखील या ठिकाणी या मैदानावरती चांगली फटकेबाजी करू शकतो. तसं सुरेश मुनीम देखील आपण या संघामध्ये पाहतोय. अक्षय सरोदेकडे देखील ताकद आहे. ते अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी मोठे कारनामे या मैदानावरती केलेत. पहिलं या ठिकाणी षटक समाप्त झालं. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 11 धावा, सॉरी या ठिकाणी धावफलकावरती धावा पाहतोय 19 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. बघा 8 चेंडू फेकावे लागले या गोलंदाजाला. थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय. तर दुसरं षटक घेऊन आलेत एलआयजीकडून मारा करणारे गोलंदाज आपण पाहतोय शिवगर्जना संघाचा. निहाल आले तर वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघासाठी दुसरं एलआयजीकडून मारा करतात. तर ऑन स्ट्राईकला आपण पाहतो या मैदानावरती सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू परेश कडकेचा कडक शॉट पाहायला मिळतोय. दन करत गेलाय सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. बघा परेश कडकेला आता मात्र आवरणं खूप कठीण झालंय. असं वाटतं तो चंबूमधूनच सेट होऊन आलाय की काय. संघाला घेऊन गेलाय तब्बल 23 या धावसंख्येवरती. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, मनमोहक लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते आहे परेश कडकेची. तर पुन्हा एकदा निहाल गोलसाठी तयार झालाय. आता मात्र फटका थोडासा वेगळा मारण्याचा प्रयत्न करत होते. अगदी स्विच हिट करायचं होतं, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, तिथे फसले आणि डॉट प्रकारचा चेंडू देखील पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली बिनगडी बाद 23. षटक क्रमांक दुसरं. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू आहे. एकीकडे पाहिलं तर शिवगर्जना, दुसरीकडे पाहतो किंग ऑफ द कॉलनी रॉयल. ज्या रॉयल संघाचा दबदबा नेहमी सातत्यानं या मैदानावरती राहिला आहे. ओ काय फटका पहा, सौंदर्य पहा, अगदी एखाद्या प्रियसीच्या प्रेमात पडावं तसा फटका पाहायला मिळाला. मनमोहक, लाजवाब, खतरनाक, कडक, लय भारी. बघा कमेंट पूर्ण एवढ्या कमेंट येतील या फटक्यावरती. एवढा सुंदर फटका होता. संघाला घेऊन गेलेत परेश कडके 27 या धावसंख्येवरती. म्हणूनच की काय सर्वांचा लोकप्रिय झालाय, आवडता झालाय तो परेश कडके. परेश कडकेची
फलंदाजी अगदी प्रेमात पडणारी फलंदाजी पाहायला मिळते आहे. तर पुन्हा एकदा आता मात्र गरज होती का असा प्रश्न देखील पडला आहे. परेश खडके आता मात्र आऊट होत आहेत. पहिला हादरा बसतोय रॉयल या संघाला. सत्तावीस या धावसंख्येवरती मग व्यक्तिगत 16 धाव्यांवरती आऊट झाला आहे. तर दुसरा फलंदाज अर्थातच तिसऱ्या क्रमांकावरती संतोष मदने. बघा एक वादळ संपलं म्हणून काय झालं, दुसरं तुफान मैदानामध्ये येत आहे. एक वादळ जरूर या ठिकाणी गेले पण त्या वादळाचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वतःच्या चंपमध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे. पण त्याची जागा भरून काढण्यासाठी संतोष मदने मैदानाकडे आगेकूच होताना पाहायला मिळतात. व्यक्तिगत 16 धावा जमवल्यात. संतोष मदने हे देखील नाव चर्चेचं राहिलं आहे. या देखील खेळाडूचे खूप फॅन फॉलोअर्स आम्ही पाहतो. पाहायचं संतोष मदने आता मात्र इथून स्वतःच्या संघाला कितपर्यंत मजल मारून देतात. तर येस डेफिनेटली आपण पाहतो राजेंद्र सोना यांचा आवडता खेळाडू देखील आहे संतोष मदने. म्हणजे सर्वांचा आवडता संतोष मदने देखील आहे. संतोष मदने आज जर पाहिलं तर आज पहिल्यांदा त्याला बॅटिंगची संधी मिळाली आहे. संतोष मदने पहिला चेंडू या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करतायत. जिथे फसलेत संघाची धावसंख्या आहे त्या जागेवर स्थिरवले. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील चेंडू झालेत 5. अजून देखील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये शांत ठेवण्याचं काम केलं गेलं आहे गोलंदाज निहाल यानं. स्टेप ऑफ झाले, स्वतःला सावरलाय. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. रनिंग बिटवीन विकेट पहा किती सुरेख आहे. या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 29. लॉस फॉर 1 विकेट. 29 धावा धावफलकावरती. बघा तुषार, संतोष हे 2 असे खेळा, अरविंद असे 3 खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतं. गेली कित्येक अनेक वर्षांपासून रॉयल संघात प्रतिनिधित्व करतात. संदीपचे दुबे असतील. परंतु या खेळाडूनं मात्र रॉयल संघाला एका वेगळ्याच उंचीवरती नेऊन पोहोचवलं आहे. बघा 29 झालेत. पहिल्या षटकामध्ये जर योगेश विचार केला तर तब्बल धावा आल्या होत्या 19 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 10. म्हणजे कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतो शिवगर्जना संघ. पण तो परेश खडके आऊट झाले असले तरी इतकासा फरक पडणार नाही आहे. कारण या संघामध्ये प्रभात अंबोरेसारखं देखील वादळ या मैदाना संघामध्ये, अक्षय सरोदे देखील आहेत. तुषार शर्मा अजून देखील खेळपट्टीवरती तग धरून उभे आहेत. निश्चितपणे या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली गेली जाईल का, कारण या संघाच्या नावावरती असे अनेक विक्रम आहेत. सर्वोच्च धावसंख्या त्या संघाच्या नावावरती, सर्वाधिक विजय संपादित करणं या संघाच्या नावावरती आहे, सर्वाधिक मोठा विजय मिळवणं या संघाच्या नावावरती आहे. म्हणजे या संघाला फक्त विजय विजय आणि विजय एवढंच माहिती आहे. आणि या संघाच्या संघ मालकाचं नाव देखील पहा, विजय शेठ खानावकर आहेत. म्हणजे निश्चितपणे त्यांचा विजय नेहमी होत आला आहे. आज देखील विजय होईल का. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतो आहे. अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडूला टोलवलं आहे. बघा चातुर्य पाहायला मिळते आहे. बघा तुमच्याकडे शक्ती असून काही उपयोग नाही आहे. तुम्हाला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा वापर केला गेला जातोय. जिथे 31 धावा धावफलकावरती पाहतोय. निश्चितपणे या ठिकाणी 31 धावा तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय संजय नाईक. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाची वर्णी लागली आहे. ज्या संजयनं पहिलं षटक फेकलं ज्याच्यामध्ये 19 धावा दिल्या होत्या त्या संजयवरती विश्वास दर्शवला आहे. चांगला फटका या ठिकाणी टोलवून काढला जिथे पाहायचं आहे. परंतु पहा दिवसा ढवळ्या धावांची चोरी. बघा तुम्हाला चोरी करता येणं गरजेचं आहे चांगल्या कामाकरता. ती चोरी केली आहे 2 धावांची. 33 धावा झालेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथकावरती चालू असताना तुषार शर्माचा वार अजून देखील चालू आहे. जो चांगल्या पद्धतीने डावाला आकार देण्याचं काम देखील करतो आहे तो संजय.
रिवर्स केलाय, जिथे क्षेत्ररक्षक आहे बघायचंय, पुन्हा एकदा केली चूक आणि तो क्षेत्ररक्षक आहे त्याच फलंदाजा झेल सोडलाय. पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतील. दुसरी दुहेरी धाव या षटकातील आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती. बघा तिसरी दुहेरी स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. रनिंग बिटवीन विकेट. बघा षटकार आणि चौकार मारणं म्हणजेच मोठा स्टार खेळाडू नव्हे तर त्याला एखाद्या खेळाडू एकेरी धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर करता येणं देखील गरजेचं आहे. तशा स्वरूपाचं क्रिकेट देखील पाहायला मिळते. अगदी स्टोरी बुक क्रिकेट. 4थी धाव दुहेरी स्वरूपाची. काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. बघा 4 चेंडू मागे तब्बल 8 धावा वसूल केल्यात. 37 झालेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये अजून देखील मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आहे. तर रॉयल संघ म्हटलं की षटकार आणि चौकार ही तर त्या संघाची ओळख आहे, पण या ओळखीपासून कुठेतरी दूरवरती ठेवला आहे. परंतु ही वादळापूर्वीची शांतता यदा कदाचित असेल, या खेळाडूकडे क्षमता आहे. तर मात्र फटका पुन्हा एकदा फसला क्षेत्ररक्षक. आता मात्र संधी गमावलं नाही, संधीचं सोनं केलंय फलंदाज तुषार शर्मा. बॅक टू टेक आउट. बघा 17 या व्यक्तिगत धावसंख्येवरती आउट झालेत. जिथे 7 चेंडूंचा सामना केला, 17 धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त केलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रभात अंबोरे आपण पाहतो इन ॲक्शन मैदानावरती. या देखील खेळाडूनं प्रभावित केलं. या देखील खेळाडूच्या नावावरती 2 व्हीलर बाईक आपण पाहतोय. 37 झालेत. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पाहायचं येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण की सातत्य. निश्चितपणे या ठिकाणी आक्रमण करण्याचेच मनसुबे असतील, कारण फक्त जर पाहिजे 7 चेंडू बाकी आहेत. प्रभात याची तर ओळख आहे मोठ्या फटक्यांसाठी, तर प्रभातला ओळखलं गेलं जातं. आता मोठा फटका सजवला गेला जाईल का, कारण कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये जो धावता आलेख आहे त्या धावता आलेखाला अंकुश लावण्याचं काम केलं आहे शिवगर्जना या संघातील गोलंदाजांनी, अर्थातच संजय या गोलंदाजानं. बघा 37 झालेत. तर संजय आता मात्र थोडेसे बाहेर निघालेत. जिथे डॉट प्रकारचा चेंडू कमलेश आम्हाला सुचवतात 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती दावा आहेत त्या मात्र 2 गडीबाज 37. बघा सलामीवीर जोडी फोडण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एकीकडे पाहतोय प्रभातला, दुसरीकडे पाहतोय संतोषला. म्हणजे उर्वरित 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पाहायचं येणाऱ्या 6 चेंडूंपर्यंत किती धावा जमवतोय रॉयल संघ. निश्चितपणे 3 षटकाच्या समोर 37 झाल्यात. परंतु या स्पर्धेमध्ये जर पाहायला विशेष आकर्षण देखील आपण पाहतोय मित्रांनो. ब्रुडर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज असेल, फलंदाज असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक बेस्ट स्पेशल गिफ्ट वाउचर देऊ त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येणार आहे. जी ऑफर असेल खेळाडूंना, फक्त तुम्हाला चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे, तुम्हाला तुमचा चांगला खेळ दाखवायचा आहे. तो खेळ दाखवण्यासाठी मी म्हणजे हर एक जण धडपडत असेल. ही धडपड ही करावीच लागेल, कारण धडपड केल्याशिवाय काही साध्य होत नाही आहे. धडपड ही करावी लागेल आणि धडपड केली देखील जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 37 झाले. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक, अर्थातच स्लॉक षटक, हाणामारी ते षटक. अशा हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाज देखील आपण पाहतो तशाच स्वरूपाचे आहेत. एकीकडे प्रभात, दुसरीकडे संतोष. पाहायचं संतोषमध्ये कशा पद्धतीनं येणाऱ्या चेंडूचं स्वागत आणि समाचार घेतील. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, जिथे एकच धाव अलॉंग द कारफीट. लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, चेंडूची उचल होईल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. एका धाब्याने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं अंतिम षटक चालू आहे, जिथे आपण पाहतोय अजून देखील शांत ठेवलं आहे गोलंदाजांनी. गोलंदाजचं नाव आपण पाहतोय केतन.
एलाजी इकडून मारा करणारे गोलंदाज केतन आपण पाहतोय. तर स्ट्राईकला प्रभात अंबोरे. आता मात्र काय गोलंदाजी डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये गुरफटताना पाहायला मिळतोय रॉयल संघ. अडचणीमध्ये सापडलाय. आता मात्र अडचणीतून मार्ग काढावा लागेल. जरूर काहीतरी कान मंत्रणा दिली गेली आहे आणि या कान मंत्रणेचा उपयोग करतील का प्रभात, विचार करावा लागेल. विचारांची विचार सारणा तर मैदानावरती पाहायला मिळते जरूर, परंतु पाहायचे प्रभात काय करतील. तर पुन्हा एकदा गोलंदाज केतन पुन्हा एकदा अगदी थोडासा खालती राहतो चेंडू. 2 धावा वसूल केलेत. या 2 धावेने संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 40 ही धावसंख्या. चौथं दशक चालू असताना आपण पाहतोय अजून देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. 3 चेंडू झालेत. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 40 धावा धापलकावरती आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करायचं होतं. पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदळलाय. पंचांचा इशारा येईल लेग बाय. येस. तर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 41. 41 धावा. बघा मिस्टर अक्षय सर इनफॉर्ममध्ये होते परंतु विकल्प निवडला संतोष पद्ने अजून देखील आपल्याला आउट ऑफ दिसत आहेत, कारण त्यांचा जर विचार केला फक्त 3 या धावसंख्येवरती खेळत आहेत. आणि विशेष बाबमध्ये अजून देखील एकही षटकार पाहायला मिळाला नाही आहे. परंतु पहा संतोष पद्नेचा हा क्लास, जिथे मिड ऑफच्या साईडला फक्त पंच केलं परंतु पहा अजून देखील चौकार किंवा षटकार नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 43. 43 धावा. डावाची सुरुवात झाली त्यावेळी असं वाटलं होतं की रॉयल संघ या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारेल, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. जिथे विशेष कौतुक करेल मी केतनचं, ज्यानं शेवटचं षटक चांगल्या पद्धतीने अद्याप देखील हाताळतोय. फक्त 5 धावा देताना पाहायला मिळतोय. तर 5 चेंडू देखील झालेत. आता मात्र संतोष पद्नेने करारा प्रहार जरूर लगावलाय. आली लहर केला कहर. फटका गेलाय 6 धावेर करता. पहिला षटकार संतोष पद्नेच्या माध्यमातून. 49 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलायचंय शिवगर्जना या संघाला. 49 झालेत. 50 धावा आपण पाहतो. प्रतिषटक जर पाहिलं तर योगेश मला सुचवतात 12.25 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये करायचं आहे काय, फक्त 2 मोठे फटके शोधायचे आहेत. ही रणनीती डोक्यामध्ये आणावं लागेल तर आणि तरच कुठेतरी या धावांचा पाठलाग केला जाऊ शकेल. तो क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पाहायचं आहे की हा सामना कशा पद्धतीने होईल. शिवगर्जना संघ तर मी म्हणेल बऱ्याच दिवसानंतर कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये थोडेसे महागडे ठरले जरूर. 49 धावा उभारल्यात. 50 धावांचं आव्हान आहे. जिथं पाहिलं पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 18, 8 आणि चौथ्या षटकामध्ये 12 धावा दिल्या. बघा शेवटचा चेंडू मी म्हणेल वगळता उर्वरित 5 चेंडू केतनच चांगले हाताळले होते. 4 षटकांमध्ये 49 उभारल्यात. हाफ सेंचुरी गाठायची आहे आणि या हाफ सेंचुरीचा पाठलाग केला जाईल का शिवगर्जना? गर्जना ही द्यावीच लागेल आणि गर्जना देतील का? तर रॉयल टीम देखील पहा अगदी मैदानाकडे आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळते. रॉयल संघाचं वैशिष्ट्य पहा, अगदी त्यांच्या अंगावरती पांढऱ्या कलरची जर्सी आणि त्यांच्या नावावरती क्रमांक हा कुठला पाहायला मिळत नाही आहे. विशेष बाब त्याच्यावरती फक्त रॉयल हे नाव आपल्याला पाहायला मिळतं आहे. रॉयल म्हटले की राजा, राजा किंग, राजासारखं मन, दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस, ते रॉयल. जर्सी देखील पांढरी परिधान केली आहे आणि पांढरी जर्सी देखील मी तर म्हणतो प्रत्येक खेळाडूला परिधान करणं देखील गरजेचं आहे, कारण ती आपल्याला या सूर्यकिरणांपासून प्रज्वलित करत असते. ती आपल्या शरीरासाठी देखील चांगलं आहे. एक चांगला निर्णय मी म्हणेन संघनायकाचा, संघ मालकांचा आहे. पांढऱ्या कलरची जर्सी आपण पाहतो गेले कित्येक अनेक वर्षापासून. अगदी नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा झाली त्यावेळेस देखील अशाच प्रकारची जर्सी, याच प्रकारची जर्सी या संघाच्या
संघाकडे आपल्याला पाहायला मिळत होती. अजून देखील त्याच प्रकारची जर्सी, अगदी रॉयल नावाचा टॅग, हॅशटॅग आपण पाहतोय. PPL मध्ये देखील आपण पाहतो व्हाईटच आपल्याला केशरी ही जर्सी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण आपला आवडता कलर चॉईस करत असतो. तशा पद्धतीनं रॉयल संघ आपण पाहतो पांढऱ्या जर्सीमध्ये पाहायला मिळतो आहे. तर 49 झालेत. 50 धावांचं आव्हान गाठत सलामीची जोडी, सलामीवीर मैदानाकडे आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य पंच आपण पाहतोय कमलेश गुंजवटे आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पंच म्हटलं की त्या सामन्याचे केंद्रबिंदू असतात आणि आज काय चांगली कामगिरी बजावताना पाहायला मिळतात. प्रतिषटक 12.25ची सरासरी राखायची आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक 6 चेंडू मागे 12 धावा या काढायच्यात. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा, प्रत्येक षटकामध्ये 12 धावा या काढाव्या लागतील. आणि त्या 12 धावा काढल्या गेल्या जातील का? फलंदाज सलामीची जोडी देखील मैदानामध्ये प्राचारण झाली. योगेश आपण पाहतोय सलामीची जोडी. चला या ठिकाणी मैदानावरती प्रॅक्टिस करायची नाही. सुरेश अनिकेत आणि टिंका आपण पाहतोय. त्या टिंकानं पाठीमागच्या सामन्यामध्ये तर प्रभावित केलं. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील पटकावला होता, ज्यानं उपयुक्त संघासाठी तब्बल 12 चेंडू मागे 20 धावा देखील नाबाद कुटून काढल्या होत्या. तो टिंका आपण पाहतोय. तर त्याला साथ देतो अनिकेत. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय अनिकेत या फलंदाजाला. तर डावाची सुरुवात नेहमीप्रमाणे तोच गोलंदाज, तोच एंड कामुटेन कडून मारा करणारे गोलंदाज सुरेश मुनीम. सुरेश या मैदानावरचा सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाजी यादीमधला खेळाडू. स्ट्रेट ड्राईव्ह, जिथे पहिला चेंडू पहा अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला, पण तो चेंडू देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला. संघाचा श्रीगणेश केलाय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडीबाद 1 ही धावसंख्या आपण पाहतोय. सुरेश मुनीम हा देखील खेळाडू रॉयल संघातून नेहमी चर्चेचा विषय राहिलाय, कारण पहिले षटक म्हटलं की सुरेश मुनीम याचं आदरानं नाव घेतलं जातं. अगदी कामुटेंकडून मारा केला गेला जातो आणि या मैदानावरचा सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाजी यादीमधला खेळाडू आहे. असा कोणता खेळाडू असेल ज्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब मिळाला असेल तर तो सुरेश मुनीम आहे. सर्वाधिक जास्त किताब मिळवलेला गोलंदाज सुरेश मुनीम आपण याला पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील फेरबदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी यांची कसरत मेहनत पाहायला मिळते. ही तर रॉयल संघाची ओळख आहे, कारण कोणताही सामना ते हलक्यात घेत नाही आहेत. कोणत्याही टीमला ते हलक्यात घेत नाही आहेत. अगदी त्यांना माहिती आहे ओहो काय चेंडू फेकलाय. इथे फलंदाजांना आधीच मनसुबे आखले होते, परंतु थोडंसं मी म्हणे चेंडू लेट आलाय आणि फलंदाज हे फास्ट झाले. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 ही धावसंख्या आपण पाहतोय. सुरेश मुनीमची ही तर खासियत आहे. अगदी 6 प्रकारचे चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने फेकायचे, परंतु फटका काय देखना सजवला. अगदी फुलटॉस होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं धाडून दिलं या चेंडूला 4 धाब्यांकरता. बघा आधीच मनसुबा आखला आणि त्या मनसुब्यावरती शिक्कामोर्तब देखील मारला. चेंडूला फेकून दिला अक्षरशः बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावेकरता. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली बिनगडीबाद 5 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. शिवगर्जना संघ आपण पाहतोय. आणि शिवगर्जना संघ या मैदानावरती नवीन इतिहास रचेल का? कारण मी तर म्हणेल इथून तर 50 धावांचा पाठलाग केला तर येणाऱ्या काही सत्रांमध्ये शिवगर्जना संघाचं नाव अगदी आदरानं घेतलं जाईल. चर्चेचा विषय निश्चितपणे शिवगर्जना संघाचं देखील राहील. पुन्हा एकदा फलंदाज फसलेत. सुरेश म्हणून दाखवून देतात हम भी किसी से कम नहीं है. फलंदाज बॅक टू टग आउट.
बघा बाबू आलेत 20 चेंडू आणि अजून देखील 45 धावांची गरज. सुरेश पुणे आपण पाहतो 4 चेंडू फेकलेत, फक्त 5 धावा दिल्यात. एक चौकार वगळता सुरेश पुणेमनं चांगली गोलंदाजी साकारली आहे. आज जर पाहिलं तर हवामान देखील आपल्याला थोडंसं बदलताना पाहायला मिळतं आहे. बघा हवामानामध्ये हवेमध्ये देखील आज लपंडाव पाहायला मिळतो आहे. कधी सावली तर कधी ऊन. आज जर पाहिलं तर क्रिकेटला पोषक असं वातावरण आहे, कारण अजिबात उन्हाचा तडाखा नाही आहे, परंतु तडाखा इथं मात्र पाहायला मिळतोय. सुरेश पुणेमचा बॅक टू बॅक दुसरा मोहरा गारद केलाय. बाबू आले, बाबू गेले. एकोणीस 45. बघा फलंदाजांची अवस्था आता थोडीशी बिकट करून ठेवली आहे आणि या गोलंदाजाला का उत्कृष्ट गोलंदाज यादीमध्ये निवडलं गेलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवून दिलं आहे. बॅक टू बॅक 2 मोहरे गारद केलेच, हॅट्रिकच्या भोवल्यावरती आहेत. या स्पर्धेत ते पहिले वहिले खेळाडू ठरतील का विकेट हॅट्रिक घेणारे सुरेश पुणे. नवीन फलंदाज आपण पाहतो केतन मैदानाचा ताबा घेत आहेत. चला मी विनंती करतो जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस बी आणि काळभैरव या 2 संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण इमिजिएटली या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यस पंच इशारा करतात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र फक्त आणि फक्त 2 गडी बाद 5. चला जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस बी संघाचे संघनायक आणि काळभैरव संघाचे संघनायक. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण इमिजिएटली या ठिकाणी कॉइन बॉक्समध्ये यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतरची लढत जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस बी आणि दुसरीकडे पाहणार आहोत काळभैरव. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. तर उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही सांगायचं चालू सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एकीकडे पाहतोय रॉयल आणि दुसरीकडे पाहतोय आपण शिवगर्जना. याच्यामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये रॉयल संघानं 49 धावा उभारल्यात. 50 धावांचं आव्हान गाठायचे शिवगर्जना या संघाला आणि शिवगर्जाने या धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी पहिल्या षटकामध्ये नांगी टाकल्याप्रमाणे पाहायला मिळतोय का थोडीशी विकट अवस्था आहे. 2 गडी बाद केवळ 5 धावा धावफलकावरती उभारू शकला आहे शिवगर्जना संघ. तर गोलंदाज आपण पाहतोय मास्टर माइंड रॉयल संघाचा अरविंद ढेकळे. बघा विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला जिथे 1 धाव परेश कडके. घाई करतात, अतिघाई संकटात नाही. 7 धावा झालेत. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय बघा अरविंद ढेकळेचा प्रवास देखील खूप खडतर राहिला आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहतोय माथाडीमध्ये, तदनंतर माथाडी जॉब सोडला, तदनंतर रॉयल सेवा संघाची सेवा करत करत आज आपण पाहतो एक वेगळाच त्याने देखील एक वेगळीच आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. खरं तर पाहायला तर पश्चिम महाराष्ट्र तो बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. पश्चिम महाराष्ट्र अर्थात फलटण तालुका वाखरी हे छोटंसं गाव. कारण कुस्ती क्षेत्रामध्ये सर्व या गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर एक मात्र असा खेळाडू आहे अरविंद ढेकळे. त्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली स्वतःची एक वेगळीच छाप सोडली आहे. तो अरविंद ढेकळे आपण पाहतोय आणि प्रामाणिकपणे मित्र म्हणेल रॉयल संघातून खेळताना त्यानं आपला कित्येक वेळा चांगला खेळ देखील दाखवला आहे. 8 धावा झाले 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 2 चालू असताना. कारण मित्रांनो तुम्ही तिकडे गेला ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर रॉयल संघातून अरविंद ढेकळे खेळतो ही ओळख आहे त्याची. चांगला क्रिकेटपटू आहे, चांगला खेळाडू आहे, ही त्याची ओळख आहे. कारण फलटणमध्ये देखील गोविंद मिल्क प्रोडक्ट प्राली फलटण या संघातून देखील त्याची निवड होते. आता जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र फलटणमध्ये देखील एक सर्वाधिक मोठी प्रीमियर लीग होते फलटण प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये देखील त्याची निवड झाली आहे. तो अरविंद ढेकळे आपण पाहतोय.
आणि मी तर म्हणेल अरविंद टेकलेल्या खऱ्या अर्थानं याच संघानं नाव दिलं आहे, खऱ्या अर्थानं याच मैदानानं अरविंद टेकले एक स्वतःची ओळख निर्माण दिली आहे. वाईट चेंडू 10 धावा झाले 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू असताना तर क्षेत्ररक्षक तैनात अविनाशचा प्रयत्न पहा, प्रयत्न चांगले होते. तर निश्चितपणे अजून देखील आपण पाहतो शिवशंभू संघाचे एक माची प्लेयर सचिन भोईर यांचा देखील शिबाग पण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल दिवसभर देखील आम्ही साहेबांना या मंचावरती पाहिलं, आज देखील त्यांची आज उपस्थिती आपण पाहतोय. कारण यांनी देखील एकेकाळी त्यांचा काळ मित्रांनो खूप गाजवला आहे. लेजेंडरी क्रिकेटर आहेत. आज पाहतो त्यांचं देखील शुभागमन प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतो शिवशंभू हा संघ. आणि शिवशंभू संघामध्ये की पाठीराख्यांची कमी नाही आहे. धावफलकावरती मित्रांनो धावा पाहतोय फक्त 12. अजून देखील खूप मोठं आव्हान गाठायचंय. 12-38 धावांची गरज. चला टॉससाठी यायचंय जय बल्लार स्मॅश 4 फिटनेस बी संघाचे संघनायक आणि काळभैरव संघाचे संघनायक. चला काळभैरव संघाचे संघनायक आहेत जय मल्हार. येस डेफिनेटली आनंदा माने सरकार स्वतः संघनायक आहेत आणि स्वतः संघ मालक देखील आहेत. यांचं शुभागमन होतं. तर दुसरीकडे पाहतो प्रणय पोपेटा चर्चेचं नाव राहिलं आहे या चालू हंगामामध्ये. जर पाहिलं तर प्रभावित केलं आहे या प्रणयनं. तर येस आयोजकांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर सचिनजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. आनंदा माने सरकार शिवसेना उपशहर प्रमुख आनंदा माने सरकार आपण पाहतोय. तर येस अंपायर कॉल वाईट. मग अंपायरचा इशारा आला हा वाईट चेंडू आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे ती फक्त 13. लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक प्रत्नेश 2 धावा. या 2 धावीने संघाची एकूण रणसंख्या आहे 15. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय तुषार शर्मा बुमबुम मन्नी आपण पाहतोय. चेंज ऑफ द पेस परिवर्तन संदीप त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एका धावेने धावसंख्येत भर. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 16. केतन आणि मग बापू जाधव आणि नितीन भोईर. यस या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या दोघांचं देखील आपण आपल्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. शॉट आपण पाहतोय या ठिकाणी लॉकअपच्या क्षेत्रामध्ये आपण पाहायला मिळतोय जिथे फक्त 1 धाव. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर जय मल्हार स्मॅश 4 फिटनेस बी या संघाने नाणेफेकी जिंकली आहे. तर तुषार शर्मा कुठेतरी लाईन भरकडताना पाहायला मिळतात. अगदी मेन लाईनवरती जात असताना कुठेतरी हार्बर लाईनवरती जाण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका तर चांगला सजवला आहे जिथे या फटक्यावरती 4 धावा देखील वसूल केल्यात. या 4 धावेने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 गडीबाद 22 ही धावसंख्या पाहतोय. अजून देखील 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. बघा हलक्यात घेऊन चालणार नाही आहे कारण तुषार शर्मा थोडेसे रिलॅक्स वाटतात पण तो क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. इट्स कॉल वाईट. पुन्हा एकदा 3रा वाईट. 23 झालेत. येणारे 8 जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. बघा हा तो संघ आहे. आता नेमकं करायचं तरी काय. अरे चेंडू अगदी वाडी शॉर्कर प्रकारचा पाहायला मिळाला. डॉट चेंडू. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. संघाची एकूण धावसंख्या आपण होतो 24.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 24 ही धावसंख्या पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 6 चेंडू 26. आव्हान खूप कठीण आहे, पण जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. तो मोठा विजय संपादित करता येईल का? कारण मित्रांनो, आम्ही याच मैदानाचे साक्षीदार आहोत. याच मैदानावरती याच रॉयल संघानं कित्येक वेळा 6 चेंडूमध्ये 22, 8 चेंडूमध्ये 28, 8 चेंडूमध्ये 29, 6 चेंडूमध्ये 22, 18, 23, 24 अशा धावांचा पाठलाग देखील केला आहे. परंतु त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा अशा या मैदानावरती होईल का? त्यावेळेस इन ॲक्शन आम्ही विजय शेठ खानावकर यांना ॲज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायचो. आज देखील पाहायचं तशा स्वरूपाचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. चेंडू तो टोलवलाय जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक फलंदाज आउट. चंबूचे आश्रयाला बघा, संतोष बदनेच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेला आहे. संतोष बदनेचा देखील प्रवास हा खडतर राहिला आहे. माथाडी वर्गामध्ये देखील तो अजून देखील कार्यरत आहे. जर पाहिलं तर एक माण खट्टा विथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. बोंबाळे हे त्याचं छोटंसं गाव आणि तिथून प्रवास सुरू झाला आहे. आज जर पाहिलं तर कळंबोली नगरीमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. कारण यानं देखील आपले खूप फॅन फॉलोअर्स वाढवलेत. आणि हे तर तुम्हाला टेनिस क्रिकेट विश्वानं दिलं आहे, तुम्हाला स्वतःची ओळख दिली आहे. तो संतोष बदने आपण पाहतोय. जर पाहिलं तर संतोष बदने देखील बोलबाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो. याचा आयकॉन म्हणून संतोष बदनेला आम्ही इन ॲक्शन पाहायला 5, 10, 15 मॅक्सिमम या किमतीमध्ये आम्ही पाहतो. तो संतोष बदने आपण पाहतोय. तर पहा, संतोषची फिरकी करते कामगिरी, जादुई कामगिरी पाहायला मिळते आहे. बघा, आता मात्र औपचारिकता बाकी असं म्हणते काय बावकं ठरणार नाही आहे. येणारे अजून देखील 4 चेंडू आणि 26 धावांची गरज. हो, टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा जास्त स्विंग होतो आहे. तिथे पंचांनी अवांतर चेंडू घोषित केला आहे. पुण्याचं मैदान तिथे कृष्णा लक्ष्मण सातपुतेची घेतलेली विकेट काही वर्षापूर्वी येथे संतोष बदने आपण पाहतोय. अत्यंत नंतर रॉयल नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा तिथे उस्मान पटेल तलोजा संघासमवेत खेळत असताना त्याची ती मॅरेथॉन अफलातून आठवणीत राहणारी खेळी असा संतोष बदने आहे. जे प्रत्येक जणाच्या परिचयाचा असलेला संतोष बदने आज आपण पाहतोय. 6 चेंडू मात्र थोडं स्टेप आउट झाले. तिथे प्रभात तैनात होते. आणखीन एक सुरेख खेळ टिपला आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर आहे त्या जागेवर स्थिरवली आहे. संघाची एकूण धावसंख्या योगेश मला सुचवतायत जवळपास गडी बाद झालेत ते 4 आणि धावा झाल्यात त्या फक्त 25. बिकट अवस्था करून ठेवली आहे. पण मित्रांनो, यानंतरची देखील लढत तेवढी चांगली पाहायला मिळणार आहे. एकीकडे पाहायला तर जगताप, प्रथमेश जगताप, पण दुसरीकडे पाहणार तर आपण प्रणय पोपेटाला. तर या सामन्यामध्ये पहा, फक्त औपचारिकता बाकी, पूर्णशः अक्षरशः वर्चस्व निर्माण केलं आहे अगदी पहिला चेंडू पडल्यापासून. पुन्हा एकदा डॉट.